राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या 1 जून 2025च्या मतदार यादीचा संदर्भ देत राज्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये किती प्रमाणात दुबार मतदार आहेत याची यादीच वाचून दाखवली आहे। ती यादी आपण जाणून घेणार आहोत। तर कुठे किती दुबार मतदार आहे? राज ठाकरेंच्या दाव्यानुसार उत्तर मुंबईमध्ये 62,370 दुबार मतदार आहेत। त्यानंतर मुंबई उत्तर पश्चिम मध्ये 60,231 दुबार मतदार, मुंबई उत्तर पश्चिम मध्ये 92,983 दुबार मतदार, मुंबई उत्तर मध्य मध्ये 63,740 दुबार मतदार, मुंबई दक्षिण मध्य मध्ये 55,565 दुबार मतदार, मुंबई दक्षिण मध्ये 55,205 दुबार मतदार, नाशिक मध्ये 99,673 दुबार मतदार, मावळ मध्ये सर्वाधिक म्हणजे 1,45,636 दुबार मतदार, पुण्यामध्ये देखील लाखांमध्ये हा आकडा आहे 1,02,002 दुबार मतदार। राज ठाकरेंच्या दाव्यानुसार ठाण्यामध्ये तर अक्षरशः कळस गाठल्याचं पाहायला मिळतंय। 2,09,981 दुबार मतदार असल्याचा दावा राज ठाकरे करतात। दुबार मतदारांची यादी तर आपण पाहिली, मात्र या दाखल्यांनंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना थेट आवाहन केलंय। आता तुम्ही घराघरात जा, याद्यांवरील जे मतदार आहेत त्यांचे चेहरे समोर आले पाहिजेत, ती माणसं मतदार आहेत याची खात्री करून घ्या। त्यामध्ये जर दुबार तिबारवाले आले तर तिथेच फोडून काढायचं, असं देखील राज ठाकरेंनी स्वतः म्हटलंय। एक गोष्ट आपल्याला सांगतो, जेव्हा कधी निवडणुका होतील, जाता आता फक्त आपल्याला एकच सांगेन, जेव्हा कधी निवडणुका होतील, एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा। चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत। ती माणसं तिकडे मतदार नोंदणीचे म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत। आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबारवाले जर आले, तिथेच फोडून काढायचे। बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही, त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही। सत्याच्या या मोर्चामध्ये मतचोरीचे अनेक दाखले नेते मंडळींनी दिले। बाळासाहेब थोरात, राज ठाकरे, उत्तम जानकर यांनी त्यांच्या मतदारसंघातील मतचोरीचे पुरावे सादर केले। मात्र या सर्वांमध्ये उद्धव ठाकरेंनी केलेला आरोप हा मात्र अत्यंत गंभीर होता। भाषणावेळी उद्धव ठाकरे यांनी तर त्यांच्या सोबतच घडलेल्या एका अजब प्रकाराची माहिती देऊन टाकली। माझं तसंच संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं नाव मतदार यादीतून हटवण्यासाठी मोठा कट रचला जातोय, असा मोठा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय। त्यांच्या या दाव्यानंतर